हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? नक्की चांगलेच असाल. तर आज मी परत तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आली आहे. आणि रेसिपी आहे बघा, वेट लॉससाठी खूप छान रेसिपी आहे. ती मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे, म्हणून हा व्हिडिओ काढण्याचा मुद्दा. वेट लॉस आहे म्हणून व्हिडिओ तयार करत आहे. तर चला बघू आपण रेसिपी काय आहे ते. हे बघा, हे आहे, मी सारण सगळं तयार करून घेतलं. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते काय काय आहे ते. याच्यामध्ये मी रात्री मुगाची डाळ 2 वाट्या भिजू घातली होती. रात्रभर भिजू घातली आणि सकाळी ती मिक्सरमध्ये फिरून घेतली. त्याच्यामध्ये काकडी घेतली किसून, एक काकडी घेतली, छान पिळून घेतली. आणि ते जे आपण मुगाच्या डाळीचं मिश्रण केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये ती काकडी ॲड केली आहे. आणि चॉपरमध्ये पत्तागोबी, फुलगोबी, शिमला मिरची, चवळीच्या 2 शेंगा, सांबार, अद्रक आणि हिरवी मिरची, कढीपत्ता, दही, हे सगळं त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ आणि हळद हे सगळं याच्यामध्ये टाकलं आहे ह्या मुगाच्या डाळीच्या मिश्रणामध्ये. आणि ते छान हलवून मिक्स करून घेतलं आहे. तर आपण आता पराठा तयार करूया त्याचा. हे वेट लॉससाठी खूप छान आहे. तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा. चव पण छान लागते याची, कारण याच्यामध्ये सगळं फायबरच आहे. त्याच्यामुळे वेट लॉस व्हायला खूप मदत होते त्याची. हे बघा, मी आता हे हाताने टाकण्याचं कारण म्हणजे असं आहे की हाताने छान आपल्याला व्यवस्थित पसरवता येते आणि पराठा छान पातळ होते. कारण ते आहे, आपल्याला चम्मचने पण टाकता येते, पण चम्मचने त्याला फिरवता नाही येणार व्यवस्थित. ते असं तुटायची भीती लागते, बाकी काहीच नाही. हे बघा, अजून थोडंसं घेऊ शकतो आपण. पातळ बनवायचा. थोडा पातळसर बनला तर खायला छान असा खरपूस लागते आणि लवकर भाजल्या पण जाते. जाड असला तर थोडा पिटाळ लागते. पातळ जर केला तर छान लागते खायला, दह्यासोबत किंवा तुम्ही टमॅटो सॉससोबत वगैरे पण तुम्ही खाऊ शकता याला. हे बघा, हाताने पसरवला तर असं छान गोल होतो आणि पातळ पण होतो. आता हे झाकून ठेवू आपण, थोडंसं तेल टाकू साईडने. हे तेल टाकून झालं. आता हे ताट आपण याच्यावर झाकून ठेवूया, म्हणजे लवकर भाजेल. आणि हे बघा, माझा पहिला पराठा अशा पद्धतीने तयार झाला. दिसायला पण तेवढाच छान दिसतो आणि खायला तर खूपच छान लागते. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, वेट लॉससाठी आहे. आणि अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.